पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे। घडामोडी। राज्य सरकारचा निर्णय। महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे त्यांना आता सुधारित दराने पीक विमा भरपाई मिळणार आहे। निधीची तरतूद। यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधीची तरतूद केली आहे। लवकरच ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे। शेतकऱ्यांचा संघर्ष। मागील काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी पीक विम्यासाठी संघर्ष करत होते। अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलने झाली। अखेर या लढ्याला यश आले आहे। विमा कंपन्यांना आदेश। राज्य सरकारने विमा कंपन्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत। तसेच कंपन्यांनी यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। पारदर्शिता। या योजनेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती आणि भरपाईची माहिती सहज उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात येत आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासा। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। पुढील कार्यवाही। आता विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करणे अपेक्षित आहे। तसेच सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळू शकेल। निष्कर्ष। अखेरीस शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना आणि शासनाच्या सकारात्मक भूमिकेला यश आले आहे। पीक विमा भरपाई